नमस्कार मंडळी, मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण वाघ्या घेवडा या घेवड्याच्या एका वाणाची माहिती घेणार आहोत. वाघाच्या अंगावरील पट्ट्यांसारखे लाल पांढरे पट्टे याच्या बियांवर असतात, म्हणून याला वाघ्या घेवडा म्हणतात. तसंच याला किंग राजमा किंवा वाघ्या राजमा असंही म्हणतात. प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि खटाव तालुक्यात कोरडवाहू पट्ट्यात पिकवली जाणारी ही एक पौष्टिक आणि पारंपरिक बीन आहे. वाघ्या घेवडा मूळचा उत्तर भारतातला आणि तिकडे याच्या सुकलेल्या बियांना राजमा म्हणून प्रचंड प्रमाणात मागणी असते. माझी मैत्रीण सौ प्राची कुलकर्णी मॅडम यांनी काही दिवसापूर्वी मला याच्या बिया दिल्या होत्या. मी छानपैकी त्याची रोपे तयार केली, लावली, वाढवली. ती फळाफुलाला आली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची भाजी कशी करायची हे तर पाहणार आहोतच, तसंच पुढील पेरणीसाठी बिया कशा तयार करायच्या हेही पाहणार आहोत. म्हणजे नेहमीच्या स्टाईलने फ्रॉम सीड टू सीड अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्राची मॅडमनी त्यांच्या घरच्या बागेतील झुडपावर पूर्णपणे वाळलेल्या अशा शेंगा मला पाठवल्या आणि मी पुढच्या तयारीला लागले. हे पहा, हा आहे वाघ्या घेवडा. यालाच चितकाबरा बीन्स असंही म्हणतात. आपल्याला माहीतच आहे की बिया पेरण्यासाठी मी नेहमी लीफ मोल्ड वापरते. अर्थात या बिया आहेत तशाच डायरेक्ट पेरल्या तरी हरकत नाही, पण मला इतरही काही बियांची रोपे तयार करायचीच होती, म्हणून रोपे तयार करण्यासाठी मी असे प्लास्टिकचे ग्लास घेऊन त्यांना छिद्रे पाडून घेतली. हे आहे परफेक्ट लीफ मोल्ड. जेव्हा वाळलेल्या पानांचा गठ्ठा हातात घेऊन चुरडला असता त्याचा असा सहज चुरा होतो, तेव्हा ते परफेक्ट लीफ मोल्ड तयार झालेलं असतं. या लीफ मोल्डमध्ये थोडंसं शेणखत मिक्स करून घेतलं आणि प्रत्येक ग्लासात भरून 2-2 बिया पेरल्या. मातीने कव्हर केलं आणि पाणी घातलं. थंडीचे दिवस होते, त्यामुळे मॉइश्चर मेंटेन राहण्यासाठी वरून प्लॅस्टिकने झाकून ठेवलं. अगदी तिसऱ्याच दिवशी बी रुजून कोंब दिसू लागले. हे किती छान दिसत आहे पहा. मी वेळोवेळी बिया पेरून रोपे तयार करत असते आणि परफेक्ट ह्याच वेळी जेव्हा फोटो काढते ना, तेव्हा मला एकच गाणं आठवतं. तुम्हाला माहिती आहे का ते? बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. रोपाची वाढ फार फास्ट गतीने होत होती. ही फक्त 5 दिवसांची रोपे आहेत. ती आता दुसरीकडे लावण्यासाठी तयार झाली आहेत. जीवामृतमध्ये पालापाचोळा 24 तासांसाठी बुडवून ठेवून त्याने हे क्रेट भरले आहेत आणि त्यावर एक वीतभर बागेतील माती टाकली आहे. आता त्यात छोटे छोटे खड्डे काढून रोपे लावते. फक्त 5 दिवसातच किती मुळ्या फुटल्या आहेत हे तुम्ही बघू शकता. एका क्रेटमध्ये 2-2 याप्रमाणे 4 रोपे लावली. जमिनीत लावायचे असेल तर 2 रोपांमध्ये 15 ते 20 सेंटीमीटर अंतर ठेवावे लागेल. रोपे लावून झाली आणि सगळ्यांना पाणीही घातलं. राजमा हे मूळचे उत्तर भारतातील पीक आहे. आपल्याकडे सातारा, पुणे येथे मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि खटाव तालुक्यात वाघ्या घेवड्याचे पीक घेतले जाते. या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन हवी. खरीप आणि रब्बी ह्या दोन्ही हंगामात राजमा घेता येतो.
मी आता पावसाळ्याच्या सुरुवातीला हा व्हिडिओ करण्याचे कारण हेच आहे की तुम्ही जून जुलैमध्ये याची पेरणी करू शकता किंवा 15 ऑगस्टपासून 15 नोव्हेंबर डिसेंबरपर्यंतसुद्धा लागवड करता येते. लागवडीनंतर 8-10 दिवसातच नाग अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला. सगळी दूषित पाने काढून टाकली आणि पुन्हा काही होऊ नये यासाठी नीम ऑइलची फवारणी केली. वाघ्या आता 20 दिवसांचा झाला आणि इतक्यातच फुलकळी दिसू लागली. अहो, खोटं नाही सांगत आहे, खरंच 20 दिवसात याला फुले लागायला सुरुवात झाली आहे. इतक्या लवकर फुले लागलेली पाहून माझी खात्री झाली की मी जे ऐकलं होतं ते खरं आहे. वाघ्या घेवडा हे 70 ते 80 दिवसांचं पीक आहे, म्हणूनच याची वाढ फास्ट होती आणि म्हणूनच याला हळवं पीक असंही म्हटलं जातं. आणि क्रेट भरताना जीवामृताचा वापर केल्यामुळे पाने कशी चकचकीत हिरवीगार दिसत आहेत पहा. नंतर मात्र वरून कोणत्याही खताचा मी वापर केलेला नाही. लवकरच चिमुकल्या शेंगा दिसू लागल्या. वाघ्या घेवड्याच्या ताज्या शेंगा प्रामुख्याने हिवाळ्यात खाल्ल्या जातात, कारण त्यामुळे शरीरातील उष्णता वाढण्यास मदत होते. हे शेंगवर्गीय पीक मातीची सुपीकता आणि गुणवत्ता सुधारते. तसंच या पिकाचा पाला आणि वाळलेली शेंगांची टरफले यांचा वापर पाळीव प्राण्यांसाठी चारा म्हणून केला जातो. पिकाची वाळलेली पाने आणि मुळे यांचा वापर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खत म्हणून केला जातो. कमी वेळेत कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून तसेच फेरपालटणीसाठी सुद्धा हे वाण अतिशय उपयुक्त आहे. खरं तर शेतकऱ्यांनी या पिकाचा विचार करायला हरकत नाही. एक वेळची भाजी होण्याइतपत शेंगा निघतील असं वाटतं. शेंगा कोवळ्या असताना त्याची भाजी करतात, तसंच त्यामध्ये बिया तयार झाल्यानंतर त्याची उसळ करतात, जी भाताबरोबर खूप छान लागते. राजमा चावल ही प्रसिद्ध डिश आपणास माहीत असेलच. स्वतः बिया पेरून भाजी उगवण्यात आणि ती करून खाण्यात जे समाधान आहे ते कशातच नाही. आधी शेंगा स्वच्छ धुवून निवडून घेते. बाकी रेसिपी तुम्हाला बघून समजेलच. हा घेवडा स्वादिष्ट आणि पौष्टिक असून यामध्ये अ आणि ब जीवनसत्व तसेच खनिजे, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, कर्बोदके आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच तर याला किंग राजमा असं म्हणतात. बिया मिळवण्यासाठी शेंगा पूर्ण परिपक्व होईपर्यंत झुडपावर ठेवाव्यात, तरच त्यातील बिया पिवळसर होऊन त्यावर लाल पट्ट्या उमटतात. शेंगांचा रंग असा पूर्णपणे तपकिरी झाल्यावरच त्या काढून घ्याव्यात किंवा मग ती झुडपेच काढून टाकली तरीसुद्धा चालेल. स्वच्छ आणि उत्तम दर्जाच्या बिया पुढील पेरणीसाठी जपून ठेवाव्यात. या बिया इतर राजमा वाणांच्या तुलनेत अधिक गोड लागतात आणि त्यांचे पोषण मूल्यही जास्त असते. प्राची मॅडमनी दिलेल्या बियांमुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले, त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर एक शेअर जरूर करा. धन्यवाद.